आतमध्ये एंटर झाल्या. चला मॅच चालू करायची आहे. धन्यवाद डीजे. अगदी नक्कीच आमच्या आदरणीय महेश साखरे साहेबांचा सुद्धा इथे सत्कार सोहळा पार पाडला जाईल. मी विनंती करतो आमचे ज्येष्ठ आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक गोमा पारदे यांना. इथून पुलरलेनचा बॉल आणि पुन्हा एकदा मोठा फटका. पंचांचा इशारा येतो. इज नो बॉल. इथून पाहायला गेलं तर 2+1 अशा 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. इथून पाहायला गेलं तर सलामीची जोडी अनंत आणि त्याच्या साथीला रामदास आपण पाहू शकाल. अगदी पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल हरिचंद्रच्या विरोधात पहिला षटकार आला होता ऑन साइडला. तदनंतर हा नो बॉल पाहायला मिळाला. अगदी फ्री हिट आहे. इथून पाहायला गेलं तर हा डॉट बॉल अनंत गावंडाच्या विरोधात फेकलेला हा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. तदनंतर आमचे आदरणीय गणपतजी जाधव साहेबांचा सुद्धा इथून सत्कार सोहळा पार पाडला जाईल. मी विनंती करतो आमचे अनंतदादा उघडा यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार सोहळा पार पाडला जाईल. इथून हलकीशी बॅटची फेस कोडला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं जात आहे. 4 धाब्यांसाठी हा आलेला दर्जेदार स्ट्रोक कव्हर पॉइंटच्या दिशेनं चौकार पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. दी जे सालपे गावचे मान्य श्री अंकुशजी शेलके यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. आयोजकांच्या वतीनं त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. इथून मात्र जे मान्यवरांचे सत्कार सोहळा पार पाडला जातोय आमची लाईव्हची टीम त्यांना मी विनंती करतो की आपण ते सुद्धा कॅप्चर करायचं आहे. इथून पाहायला गेलं तर षटकार आलाय. अगदी पाहायला गेलं तर इथून हरिश्चंद्रच्या विरोधात हा तिसरा मोठा फटका पाहायला मिळतोय. आणि दुसरा षटकार या षटकाराच्या साहाय्यानं 19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. लोक डीजे. धन्यवाद डीजे. अगदी पहिलं षटक संपलंय कारण 2 बॉलची पॅनल्टी आहे चिंचवली संघाला. तिथून पाहायला गेलं तर 19 बनले आहेत. अगदी आमचे रामदासजी लोभी इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण इथून आपण या व्यासपीठावरती उपस्थित व्हायचंय.
मंगेश आलाय दुसरं षटक घेऊन. ऑन स्ट्राईक वरती पाहायला गेलं तर रामदास आहे. डावखुऱ्या हाताचा बाटर ऑन स्ट्राईक वरती आला. मंगेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. अगदी पाहायला गेलं तर यंगस्टार बेकरे टीमचे कर्णधार आणि पनवेल विभागामधील उत्कृष्ट समालोचक स्वप्नीलजी हवाली सरांचा मात्र कॉल आला होता आणि बीसीसी चिंचवलीला मात्र शुभेच्छा दिल्यात आणि या टुर्नामेंटला सुद्धा शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद अगदी स्वप्नील हवाली सर. इथून पाहायला गेलं तर या बॉलवरती एक चिक्की सिंगल जरूर कंप्लीट केले गेले आहे. एका धावेच्या मदतीनं 21 तर बनले आहेत. अगदी मंगेशच्या विरोधात मोठे फटके या दोन बॉलवरती मारले गेले नाहीयेत. अगदी जो पहिला गोलंदाज होता ना हरिचंद्र, त्याच्या विरोधात आक्रमण चढवलं अनंत गावंडनं आणि इथून पाहायला गेलं तर तिसरा बॉल रिलीज करण्यासाठी ऑन गोलंदाजी ट्रॅक वरती पुलरलेनचा बॉल इथे फटका फसलाय. डाऊन द बॉल शतरक्षक चुक्या होत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी पाहायला गेलं तर मयूर होते त्या दिशेनं. या चुक्या होणं अनपेक्षित आहे. आपण प्रमुख खेळाडू आहेत या टीमचा आणि इथून त्यांच्याकडनं खराब खेळ सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये मयूर झुगरेकडनं केला जातोय. मोठी विकेट मिळाली असती इथून रामदासची आणि तिथे मात्र झेल ड्रॉप होतोय. 2 धावा जरूर धावफलकावरती ऍड होतील. 23 बनल्यात. पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. अगदी हा व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. धन्यवाद डीजे. अगदी षटकार आला. रामदासच्या बॅट मध्ये जशी झेल सोडली तसा षटकार पाहायला मिळतं. धन्यवाद डीजे. अगदी पुढील मॅच एका साईडला मिचकरवाडी आणि त्यांच्या विपक्षात फाईट करेल खंडाळा. दोन्ही संघाचे जर संघ उपस्थित असतील तर आपण रिपोर्टिंग करायचं आहे आयोजकांपर्यंत आणि मिड इनिंग मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. इथून हा फटका जरूर पाहायला मिळतोय. इथून एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. दी पाहायला गेलं तर शेवटच्या बॉलवरती एक धाव मिळवले आणि 2 षटकांमध्ये 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
मयूर गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय तिसरं षटक घेऊन. ऑन स्ट्राईक वरती रामदास पाहतोय, त्याच्या बॅट मधनं एक षटकार एक चौकार पाहायला मिळालाय. इथे मोठा फटका खेचायचा होता मयूरच्या विरोधात. अगदी बॅक टू द बॉलर चेंडूला जज केलं जाईल, पकडलं जाईल झेल. संपवला रामदास या बॅटरचा खेळ. ठोक डीजे. इथून पाहायला गेलं तर पहिली विकेट आले मयूर जुगरेनं. आता मात्र चांगलं काम आपल्या टीमसाठी. इथून पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट मिळवत असताना इथून आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दशरथला पाचारण केलं जातं. इथून जर पाहिलं तर चांगला खेळ करावा लागेल नानिवली संघाला. आणि नानिवली संघाचे अगदी पुरस्कर्ते 4 रात्रीमध्ये मात्र उपस्थित राहिलेत. इथून सकारामजी खडके साहेब यांनी ही पुरस्कृत केलेली टीम मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला खेळ मात्र थोडासा खराब करत असताना पाहायला मिळते. रनआउटचा चान्स मात्र बनला होता. इथून थोडंसं कलेक्शन चुकलं. मध्ये इथून पाहायला गेलं तर 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी 2 धावेच्या मदतीनं 36 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. जर पाहायला गेलं तर दुसरा बॉल फेकला. इथून चांगली गोलंदाजी होईल का मयूर जुगरेची. तिसरं षटक घेऊन आला. मोठा फटका खेचायचा होता. अगदी लांबवरती बॉल फेकण्याचा प्रयत्न जरूर झाला. दशरथच्या विरोधात हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती अनंत गाऊंड आहे, त्याला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं आहे. इथून जर पाहिला तर अंबरनाथचा वंडर बॉय म्हणून ओळखला जातो. सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ जरूर पाहायला मिळाला अनंत गाऊंडाचा. त्याच्या बॅटमधनं 2 षटकार एक चौकार जरूर पाहायला मिळतोय. इथून ऑन साईडला फटका खेचायचा होता. क्षेत्ररक्षक आहे मंगेश. इथून एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. ते पाहायला गेलं तर एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं जाईल. 37 धावा बनल्या गेल्या आहेत. इथून आता मात्र ऑन स्ट्राईक वरती शेवटच्या 2 बॉलवरती तिसऱ्या षटकातील मात्र स्ट्राईक वरती आला अनंत गावंडा. शेवटचे 2 बॉल आहेत मयूर जुगरेचे. ऑन स्ट्राईक वरती अनंत गावंडा. पुलरलेनचा बॉल अगदी वेगवान फेकला. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच जरूर पाहायला मिळेल. इथून पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला मयूर जुगरे करतोय. अगदी पाहायला गेलं तर अनंत गावंडाच्या विरोधात फेकलेला हा डॉट बॉल इथून मात्र बरंच काही सांगून गेला. शेवटचा बॉल आहे. चांगले चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय ते म्हणजे नानिवली संघानं. इथून पाहायला गेलं तर हा फटका फसला. मोठी विकेट मात्र गलाला लावले. मात्र इथून झेल सोडला आणि तो झेल सोडलाय गोलंदाज मयूर जुगरेनं. बॅक टू द बॉलर हा झेल घेण्याचा प्रयत्न केला. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा टिपण्याचा झेल टिपण्याचा प्रयत्न केला. मात्र इथून झेल सोडला अनंत गावंडाचा. पाहायला गेलं तर मोठी विकेट जरूर फसली गेली होती चिंचवली संघाची. आणि इथून पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 38 धावा धावफलकावरती बनल्या गेल्या. इथून शेवटचं षटक अजून येणं बाकी आहे. आणि इथून मात्र जी बॅटिंग अनंत गावंडाची पाहायला मिळेल ना ती अप्रतिम राहील. कारण ना एक धाव या बॉलवरती मिळवले. जिथे झेल होता तो झेल ड्रॉप झाला. तशी एक सिंगल मात्र मिळवली दोन्ही बॅटर्सनं.
आणि स्ट्राईक वरती आता मात्र अनंता गावंडाला पाहू शकाल. प्रत्येक बॉलवरती मात्र आक्रमण केलं जाईल, कारण जाणतायत पहिल्या षटकातील 2 बॉल आपल्याला कमी मिळालेत आणि त्या बॉलचं जर ते बॉल भरून काढायचे असतील तर इथून मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी होणं फार गरजेचं आहे. चौथा गोलंदाज अगदी गोलंदाजी ट्रॅकवरती चिरागला पाहू शकाल. पहिलाच बॉल मिड ऑनच्या शतरक्षकाकडे फेकलाय. तिथून एक धाव तर बनली जाईल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 39 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात प्रथम बॅटिंग करत असताना बीसीसी चिंचवली संघाच्या. पाहायला गेलं तर इथून 3 धावा कंप्लीट होतात. थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतंय. नाणेवली संघाकडनं 42 धावा बनल्यात. इथून उत्तरार्धामध्ये या धावा आपल्याला बनवायच्या आहेत. इथून चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला होईल का? कारण पहिली मॅच पाहिली तर अवघ्या 39 धावा बनवल्या होत्या माथेरान संघानं. 40 धावा बनवायच्या होत्या पुण्यनगरी पलसदरी टीमला. तिथून स्टेट अँड ग्राउंडचा फटका व्ही शेप मध्ये फटका पाहायला मिळतोय. भरपूर लांब वरनं क्षेत्ररक्षक पोहोचलाय बॉलवरती, मात्र 2 धावा रोखू शकले नाहीयेत. 2 धावा तर रोखल्यात आपल्या संघासाठी. एक एक धाव दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. एके धावेसाठी लढतायत दोन्ही संघ आणि पाहायला गेला तर इथून या 2 धावेच्या मदतीनं 44 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. हा मोठा फटका, चेंडू चालाय टाटा बाय बाय करत सीमा पार. मिड विकेटच्या डोक्यावरनं ठोकलेला हा अनंता गावंडानं दर्जेदार स्ट्रोक षटकार. पाहायला गेलं तर इथून पुढील मॅच मेचकरवाडी आणि त्यांच्या विपक्षात फाईट करेल खंडाळा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण मिड इनिंग मध्ये टॉच करण्यासाठी यायचं. हा बॉल अगदी पुढ्यात टाकला होता. इथून जर पाहायला गेलं तर इथून चॅलेंज केलं पंचांच्या निर्णयाला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. यस, पेअर डिलिव्हरी इथून डॉट बॉल अगदी. चला, खंडाळा संघ जर उपस्थित असेल तर आपला कर्णधार पाठवायचा आहे आणि मेचकरवाडी दोन्ही टीमच्या कर्णधारांना कॉल असेल आपण या नाणेफेकीसाठी. इथून पाहायला गेलं तर 52 धावा पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना बीसीसी चिंचवली संघाच्या बनल्यात. इथून पाहायला गेलं तर 53 धावसंख्येची गरज असेल उत्तरार्धामध्ये नाणेवली टीमला. चला, आपले प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या आतमध्ये त्वरित जायचं आहे चिंचवली संघ.
धन्यवाद डीजे. अगदी चला मेचकरवाडी संघ आपला कर्णधार उपस्थित असेल तर या आपण टॉच विन साठी. आणि खंडाळा ते पाहायला गेलं तर इथून चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. ती त्याला स्पीडअप करायचं आहे. चला मेचकरवाडी संघ जर आपला कर्णधार उपस्थित असेल तर पाठवायचा आहे. हा सामना सुरू होण्या अगोदर, अन्यथा आपल्याला 2 बॉलची पॅनल्टी असेल. मेचकरवाडी आपल्याला हा शेवटचा पुकार आहे. खंडाळा संघाचा कर्णधार उपस्थित आहे. ती पाहायला गेलं तर उत्तरार्धाचा खेळ सुरुवात होते. तिथून पहिलाच बॉल पुलरलेनचा ऑन साइडला फटका खेचला. शतरक्षक आहे, मात्र शतरक्षकाला बीट करत चेंडू चालला सीमा पार. बॉल वरती रन्स मिळाला जातील त्या 4. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. दी चौकारानं सुरुवात केली. जशी सुरुवात षटकरानं अनंत गावंडानं केली होती. इथून पुन्हा एकदा सेटिंग ग्राउंडचा फटका. शतरक्षक आहे, बॅकअप आला. इथून पाहायला गेलं तर हे बॅकअप येणं फार गरजेचं होतं. अन्यथा इथून पुन्हा एकदा 4 धावा मिळाल्या असत्या. मात्र 2 धावा मिळाल्या गेल्या त्या नानिवली संघाला. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना 6 धावा बनल्यात 2 बॉलवरती. मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती शरदला पाहू शकाल. पॉवर प्लेचं षटक आहे. इथून मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा बॉल जरूर पाहायला मिळाला. धी लोवर पाहायला मिळतोय. तिथून 1 धाव या बॉलवरती जरूर मिळाली जाईल. एका धावेनं 7 धावा धाव फलकावरती बनल्या गेल्यात. मोठे फटके येणं फार गरजेचं असेल ते नाणेवली टीमसाठी, कारण 53 धावेंची गरज आहे ती नाणेवली टीमला. आणि ती पाहायला गेलं तर प्रत्येक एका षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय गुरुनाथ थिलमकडनं. इथून पाहायला गेलं तर हा फटका जरूर
ऑन साईडला पाहायला मिळतोय. एक धाव होती तिथे दुहेरीमध्ये कन्वर्ट केले मंगेश जुगरेनं. 2 कंप्लीट झाल्यात. इथून 9 बनल्यात. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण करेल. कारण ना एक मोठा फटका आलाय शरदच्या विरोधात. हा मोठा फटका मंगेशने लगावला. अगदी निराशा नजरानं शतरक्षक पाहत राहतोय. इथून पाहायला गेलं तर मिड ऑनच्या डोक्यावरनं चेंडू चालला सीमा पार. हा आला A1 क्वालिटीचा मंगेश जुगरेच्या बॅटबद्दल षटकार. धन्यवाद डीजे. अगदी नानिवली संघाचे पुरस्कर्ते आदरणीय सकारामजी खडके साहेब यांच्याकडनं अजून जर सलग 2 षटकार आले तर मंगेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 धावेच्या मदतीनं 15 बनले. इथून जर पाहायला पूर्वार्धामध्ये 4 बॉलमध्ये 19 धावा बनवल्या होत्या त्या बीसीसी चिंचवली संघानं आणि इथून मात्र 15 बनले आहेत 5 बॉलमध्ये. हा मोठा तडाखा मंगेश जुगरेच्या बॅट मधनं चेंडू चाललाय हवाई सफर करत 6 धावांसाठी आलेला हा सलगचा दुसरा षटकार. ठोक डीजे. दुसरा षटकार आला. आता मात्र ऑन हॅट्रिक वरती असेल. जसा स्ट्राईक एंड वरती जाईल तशी मात्र जर षटकार आला तर 500 रुपयाचा मानकरी मंगेश जुगरे मात्र ठरला जाईल. अगदी शेवटचे 2 बॉल होते आणि त्या 2 बॉल वरती मंगेश जुगरेचा आक्रमण शरदच्या विरोधात पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. चला स्पीडअप करायचा आहे चिंचवली संघ. विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय गोरखनाथ हिलमकडनं. जे गोलंदाज वैभव पाहू शकाल. आता मात्र इथून धावा आल्या आहेत. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या 4 बॉलवरती जरूर चांगली कामगिरी करत होता शरद. हा बॉल अगदी पुढे टाकला होता. इथून पाहायला गेलं तर बॅटर हरिश्चंद्रला हा बॉल समजला नाहीये. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हा बॉल त्याच पद्धतीने फेकला होता. मात्र पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. 51 धाव फलकावरती लागली जाईल. 22 बनल्यात. आता इथून गरज असेल ती 31 धाव संख्येची. या धावा बनल्या जातील कारण इथून बरेचसे मॅचेस एकमेकांविरोधात खेळल्या गेल्या आहेत या दोन्ही संघांना आणि इथून एकमेकांना पराभूत करत पुन्हा एकदा आज वसंत 11 आयोजित देव माणूस चषकामध्ये मात्र एकमेकांविरोधात खेळत असताना पाहायला मिळत आहेत. इथून या बॉलवरती एक धाव मात्र जरूर मिळाली जाईल. एका धावेच्या मदतीनं 23 धावा बनल्या आहेत. अजून 30 धाव संख्येची गरज आहे. येणाऱ्या 16 बॉलमध्ये. अजून एक मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक. हा इथे मात्र ऑन हॅट्रिक वरती होता मंगेश जुगरे. मात्र इथून प्रत्येक बॉल वरती तुम्ही षटकार मारू शकत नाहीये. खराब बॉल वरती तुम्ही मोठा फटका मारू शकता
आणि इथून मात्र चांगल्या बॉलला सन्मान देणं फार गरजेचं आहे. इथून आपले पुरस्कर्ते जे आहेत त्यांच्याकडनं पारितोषिक जरूर लगावलं होतं. मात्र इथून या फटक्यावरती मात्र हलकीशी प्लेसमेंट जरूर पाहायला मिळाली आणि तिथून 2 धावा सहजरित्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करत असताना दोन्ही बॅटर्सला पाहू शकाल 25 धावा या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र इथून चांगली गोलंदाजी करतोय वैभव. हा इथून ब्लॉकरवर टाकला होता, समोरच्या दिशेनं फेकला होता बॉल. इथून जर पाहिलं तर 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी मैदानाच्या आतमध्ये इथून मोठे फटके थांबवलेत वैभवनं. मात्र सिंगल डबल थांबू शकला नाहीये वैभव. 200 रुपयाचं पारितोषिक लागलंय अगदी विकेटसाठी गौरवनाग इलमकडनं. इथून जर पाहिलं तर या टुर्नामेंटमध्ये ज्यांनी अगदी कूलरची सोय केली, आयोजकांना कूलरची उपलब्ध करून दिला, अगदी सन्माननीय चेतनजी डायरे साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालंय. आयोजकांच्या वतीनं त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत मात्र केलं जात आहे. इथून या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा मिळवल्यात. अगदी 5 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातील. मंगेश जुगरे ऑन स्ट्राईक वरती आहे. हा मोठा फटका खेचायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पंच सांगताय डॉट बॉल. अगदी त्या डॉट बॉलनं जर पाहायला गेलं तर दुसरं षटक संपुष्टात आलंय. इथून जर विचार केला गेला तर धावफलकावरती धावा बनल्या गेल्या आहेत त्या 29. अजूनही 12 बॉल गरज आहे ती 24 धावसंख्येची. पाहायला गेलं तर समीकरण उरलंय प्रत्येक षटकामध्ये 12 धावेंचं. नक्कीच दी चेतनजी डायरे साहेबांचं इथे आगमन झालं. आयोजकांच्या वतीनं त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. आमचे मित्र गोपीनाथ घारे यांचे सुद्धा इथे आगमन झालंय. क्रिकेटर आहेत ते सुद्धा. पाहायला गेलं तर इथून मान्यवरांची बांधे आली जरूर पाहायला मिळते आजच्या रात्रीमध्ये. इथून पाहायला गेलं तर 12 बॉल 24चं समीकरण आहे. चला स्पीडअप करायचा बीसीसी चंचवली संघ. आपल्याला अन्यथा 2 रनची पॅनल्टी जरूर लागली जाईल. मेचकरवाडी संघाचा जर कर्णधार उपस्थित असेल तर आपण या टॉच साठी, कारण भरपूर उशीर झाला. मिड इनिंग मध्ये टॉच करण्यासाठी आपण आपल्या टीमला कॉल केला होता, मात्र आपण उपस्थित नाही आहेत. शरद बांगारी चला या. तिसरं षटक फेकण्यासाठी राजू आलाय. आता मात्र समीकरण आहे 12 बॉल 24 धावसंख्येचं. इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी झाली तर बीसीसी चिंचवली या सामन्यामध्ये पकड मजबूत करेल. पहिलाच बॉल पंच सांगतायत इट इज अ वाईड बॉल. अगदी एका अवंतर धावेनं सुरुवात केली राजू या गोलंदाजानं. पाहिलं तर स्लोवर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग पाहायला मिळाला. थोडासा बाहेर वलन घेत असताना पाहायला मिळाला. तिथून मात्र पंचांचा निर्णय जरूर योग्य तो पाहायला मिळतोय. एक वाईटच्या स्वरूपात एक धाव बनली जाईल. तिथून 30 बनल्यात. अगदी जर पाहिलं ना आदरणीय चेतनजी डायरे साहेब इथे उपस्थित झालेत आणि जोपर्यंत ते इथे व्यासपीठावरती आहेत तोपर्यंत चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक, विकेट साठी
₹1000 पारितोषिक आणि सलग 3 षटकारासाठी ₹1000 पारितोषिक लागलंय. कुणी पण मारो, कुठल्या पण टीमच्या खेळाडूने मारो, ते पारितोषिक त्या खेळाडूला जाणार जोपर्यंत ते उपस्थित आहेत. ती तिथून डान्सिंग डाऊन फटका अगदी पुढे सरसावले होते. तिथून पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाली जाते ती चिंचवली बी संघाला. हरिश्चंद्र बॅक टू डगआउट येतोय ठोक डीजे. जी चेतनजी डायरे साहेबांच्या हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जातं. इथून एका साईडला मेचकरवाडी आणि त्यांच्या विपक्षात फाईट करेल खंडाळा संघ. या दोन टीम दरम्यान मात्र नाणेफेकीचं कौल केलं जातं. इथून वळूया चालू सामन्याकडे. दुसरा बॉल फेकला, विकेट मिळाल्या ते बीसीसी चिंचवली संघाला. हरिश्चंद्र बाद झालाय. पाहायला गेलं तर इथून टॉप फलकावरती धावा 32 लागल्यात. इथून पाहायला तर येणारे 10 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. नक्कीच ₹200 पारितोषिक हायवा जेल साठी लागलाय. आणि इथून जसा मैदानाच्या आतमध्ये मयूर जुगरे इंटर झाला आणि पहिल्याच बॉलवरती राजूच्या विरोधात आक्रमण केलं गेलं. ज्या धावा तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये खर्च केल्या गेल्यात इथून मात्र त्या धावा कुठून काढत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला हे दोन्ही बंधू आक्रमक रूप धारण करतायत. आयवा जेल साठी चेतनजी डायरे साहेबांकडनं ₹200 पारितोषिक आलंय. अगदी आता प्रेक्षकांच्या नजरा षटकारावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाराला नक्कीच मान्यवरांचं इथून मात्र रजा घेत असताना टुर्नामेंटची उत्तमजी भोईर साहेबांचा इथून मात्र या टुर्नामेंटची रजा घेत आहेत. 38 बनल्यात. इथून पाहायला गेलं तर 15 धावसंख्येची गरज आहे 9 बॉल मध्ये. हा बॉल खराब आहे. पाहायला गेला तर राजूचा पंच सांगतात इट इज अ वाईड बॉल. इथून आणखीन एक धावेचं अंतर मात्र कमी होईल. कारण पाहायला गेलं तर इथून ही जोडी आहे. हे दोन धुरंधर नाणेवली टीमचे मात्र अगदी मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलेत बीसीसी चिंचवली संघाच्या गोलंदाजांच्या विरोधात. हा खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्याला पुन्हा एकदा पाठवलं जात आहे ट्वेरलेटच्या डोक्यावरनं 6 धाव्यांसाठी. हा ठोकलेला मयूर जुगरेच्या बॅट मधनं सलगचा दुसरा षटकार. ठोक डीजे. अजून 8 धावसंख्येची गरज आहे. पाहायला गेलं तर इथून या सामन्याची हवा मात्र सध्याच्या स्थितीला नाणेवली संघाच्या बाजूने वाहते. आज या बॉलवर जर षटकार आला तर नक्कीच इथून जे चेतनजी डायरे सरांनी साहेबांनी जे पारितोषिक लावलंय ते मात्र मयूर जुगरेच्या खात्यामध्ये जाईल. अजून एक षटकार मारायचा होता. ते पाहायला गेला तर इथून पंचांकडे वाईट मागलं जातोय मयूर जुगरेकडनं. ऑन हॅट्रिक वरती होता मयूर जुगरे. पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण करत असताना थोडासा खराब खेळ जरूर पाहायला गेला होता. 2 कॅच सोडल्या होत्या. एक रामदासचा आणि एक अनंत गावंडाचा. अजून इथून डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न आणखीन एक धाव जरूर चोरली जाईल. पाहायला तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. वाईट चेक करायचा का?
इथून मात्र पुढील मॅच कंडाळा आणि त्यांच्या विपक्षात फाईट करेल मेचकरवाडी. एस व्हाईट बॉल दी थर्ड पंच सांगतायत. इथून 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. 48 बनल्यात. अजून 5 धावसंख्येची गरज असेल. ती 5 धावसंख्येची गरज आहे. हे षटक मात्र महत्वाचं होतं आणि ते षटक खराब करण्याचं काम मयूर झुगरे सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये करतोय. इथून पाहायला गेलं तर बॉल शिल्लक आहे 7, गरज आहे धावसंख्येची ती 5. शेवटचा बॉल आहे राजूचा या षटकातील. चला मॅच चालू करायचे पंच. हा मोठा फटका जरूर खेचलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चालला सीमा पार. बॉल वरती रन्स मिळायला जातील त्या 4. स्कोर इज लेवल. आता मात्र 1 धाव संख्येची गरज आहे 6 बॉल मध्ये. ती नानिवली संघाला ती असं वाटलं होतं पूर्वार्धाचा खेळ चालू होता की या धावा सहजरित्या रोखल्या जातील, मात्र त्या धावा सेफ नाही आहेत. पाहायला गेलं तर इथून चांगला खेळ पाहायला मिळाला होता पूर्वार्धामध्ये बीसीसी चिंचवलीचा. इथून नानिवली संघानं मात्र उत्तरार्धामध्ये जी बॅटिंग साकारली ना, ते दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना सध्याच्या स्थितीला षटकार चौकाराची भाषा गोलंदाजाच्या विरोधात मात्र बोलली जाते दोन्ही बॅटर्स कडनं. शेवटचा षटक आहे 6 बॉल मध्ये 1 धाव बनवायचे. हा बॉल जरी अडला असता तरी 3 ते 4 धावा राहिल्या असत्या. अनंता गावंडा गोलंदाजी ट्रॅक वरती एक मोठं नाव अंबरनाथ तालुक्यातील.
तेच सध्याच्या स्थितीला गोलंदाजी ट्रॅकवरती जुनालकीची बॅटची कडा, एक धाव बनली गेल्या आणि इथून सामना जिंकला तो नाणेवली संघानं. मात्र हार्ड लक बीसीसी चिंचवली मैत्रीपूर्वक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला